सर एक दोन नेवे सर, विरोधकांकडून आपल्या सत्ताधाऱ्यांवर जो आरोप होतोय की आपण मत मागताना 90 दिवसाच्या आज या शहराचा विकास करून दाखवू, हे जे म्हटलं होतं त्यावर आपलं मत? मुळात मी तुम्हाला तेच सांगतोय की ह्या निकष पूर्ण करण्यासाठी वास्तवतेकडे आपण थोडं जायला पाहिजे. याच्यामध्ये एक विषय असा होता उमेश भाऊ की नगरपालिकेच्या दवाखान्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याला मार्क्स होत्या. तिथे प्रसूती व्यवस्थित होते का नाही, तिथे परमनंट डॉक्टर आहे का नाही. आता हे तर काही सत्ताधाऱ्यांचा आता आलेल्यांचा दोष नाहीये, हे गेल्या 10 वर्षातली कारण आहे. ह्या भुसावळ शहरामध्ये नगरपालिकेमध्ये आजही घंटागाड्या किती आहे याचा आपण एकदा अभ्यास करूया. आजही या ठिकाणी उमेश भाऊने जसं सांगितलं तसं किती कर्मचारी काम करतात याचा आपण अभ्यास करूया. घन कचरा प्रकल्प आम्ही उभा केला, त्याचाच भ्रष्टाचार झाला. मग आता हा भ्रष्टाचार कोणी केला हे सगळे उत्तर आपल्यासमोर आहे. आम्ही जरूर म्हटलं होतं, म्हणजे आमचे नेते नाथाभाऊ जे आहेत एकनाथराव खडसे, आमदार सावकारे, रक्षाताई यांनी जरूर म्हटलं की आम्ही 90 दिवसात या शहरामध्ये स्वच्छता करू. पण पूर्वी आम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्षात आमच्या हातामध्ये मार्च महिन्यामध्ये सत्ता आलेली आहे आणि आम्ही पहिली जी सभा घेतली 121 विषय त्याच्यामध्ये घेतले. दुर्दैवाने विरोधकांना ते सहन झालं नाही. 121 विकासाचे विषय होते, स्वच्छतेचे विषय होते, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, सभा रद्द करण्याची मागणी केली. आणि आम्ही जे वचन दिलेलं आहे ते वचन आम्ही पूर्ण करणार. कोणत्याही परिस्थितीत हा जो कलंक आहे तो मिटवणार. आम्ही प्रत्यक्ष कृती करणार आहोत आणि कृती झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चासत्र बोलावून 2 महिन्यामध्ये आम्ही त्या चर्चासत्रामध्ये सामोरं जायला तयार. जगन भाऊ आपलं या संदर्भात मी एक म्हणेन की वारंवार या ठिकाणी गेल्या 10 वर्षाचं या ठिकाणी बोललं जात आहे, परंतु हे पूर्णपणे खोटं आहे. कारण की या ठिकाणी 2007-2008 मध्ये माजी आमदार माननीय भुसावळ नगरीचे शिल्पकार विकास केला म्हणून भुसावळ शहरांनी त्यांना या ठिकाणी भुसावळ नगरी शिल्पकार म्हणून संतोषभाऊ चौधरीने या ठिकाणी पदवी दिलेली आहे. 2007-2008 मध्ये या भुसावळ शहराचा सर्वांगीण विकास केला म्हणून संतोषभाऊ चौधरी यांना जपानला जावं लागलं. कारण की या भुसावळ शहराला आंतरराष्ट्रीय दर्जा संतोषभाऊ चौधरींच्या कारकिर्दीमध्ये मिळालेला आहे. आणि आताच तुम्ही म्हटलं की या ठिकाणी वगैरे जे वारंवार तुम्ही तुमचं अपयश या ठिकाणी वगैरे जे ते कबूल केलेलं आहे, त्याच्यामुळे नैतिकदृष्ट्या तुमच्या कारकिर्दीमध्ये झालेलं हे पाप आहे. त्याच्यामुळे नगराध्यक्षांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने नैतिकदृष्ट्या राजीनामा देण्याची गरज आहे. आता तुम्ही पुन्हा परत या ठिकाणी वारंवार म्हणताय 1985 पासून तर 92 पर्यंत आता ते सत्ताधारी नगराध्यक्ष माननीय रमण भोडेजी हे नगराध्यक्ष आहेत. यांचे वडील त्यावेळेस नगराध्यक्ष होते. ते नगराध्यक्ष असताना 15 वर्ष हे शहराचे नगराध्यक्ष होते. विकास शून्य झाला, हे संपूर्ण इतिहास आहे. त्याच्यामुळे हे संपूर्ण या गोष्टीला पूर्णपणे जे आहे आताचे नगराध्यक्ष यांनी त्यांच्या वडिलांची परंपरा जी आहे अकार्यक्षमतेची, या शहराचा विकास न करण्याची, नाकर्तेपणाची हे परंपरा पुढे चालू केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी नगराध्यक्षांनी या ठिकाणी अकार्यक्षम नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की मागच्या मीटिंगमध्ये वगैरे मागची जी मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये जे मुद्दे घेण्यात आले त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ऑब्जेक्शन घेण्यासारखे मुद्दे होते. त्याच्यामुळे ती सभा रद्द करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही कलेक्टरकडे केलेली आहे. आणि माननीय कलेक्टर साहेबांना ते सत्य वाटेल, ते न्यायाधीश आहेत, ते निर्णय घेतील. तुम्ही न्यायाधीश नाही. तुम्ही कोण बोलणार आहे की आम्ही विरोधी पक्ष आहोत. तुम्ही विरोधी पक्षाचा आवाज लोकशाहीमध्ये दडपू शकत नाही, दाबू शकत नाही. त्याच्यामुळे कलेक्टर जे निर्णय घेतील तो विषय तिथे न्यायपरिष्ठ आहे. तुम्ही कलेक्टर साहेबांच्या आधी निर्णय देणार तुम्ही कोण? त्याच्यामुळे भुसावळ शहरामध्ये या गोष्टी 1-2 मिनिटं आपल्याला रोखतो, पण मला वाटतं आपण विषयापासून भरकटत आहोत. आपला विषय आहे की खरोखरी हा जो दूषण भुसावळ शहराला लागलंय ते कोणामुळे लागलेलं आहे, हा जो विषय आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया. त्याच्यावरच ही चर्चा आहे. मागचा इतिहासच सांगतोय मी भरकटलेलो नाही. ही चर्चा त्या अनुषंगाने इतिहासाला तुम्हाला लक्षात घेऊनच वर्तमान काळ ठरवावं लागेल आणि भविष्य काळ ठरवावं लागेल. त्याच्यामुळे वारंवार हे सर्वेक्षण जगनभाई 2006 पासून सुरू झालेलं आहे ते. आणि तुम्ही मागच्या 25 वर्षाचा इतिहास सांगताय. मागच्या 25 वर्षाचे नगरसेवक अजून काही जिवंत असतील नसतील तो भाग राहू द्या, परंतु इतिहास सांगावा लागेल. 2007-2008 मध्ये आम्हाला 2007-2008 मध्ये आम्हाला संत गाडगेबाबा पुरस्कार मिळाला. त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत? हे जे सर्वेक्षण सांगा ना. तुम्ही मागच्या गोष्टीबद्दल बोलताय. 2007-2008 मध्ये
आमच्या माजी आमदार नगर संतोष भाऊ चौधरी यांच्या कारकिर्दीमध्ये भुसावळ शहराला संत गाडगे बाबा पुरस्कार मिळाला. त्या बाबतीत तुम्ही का नाही बोलत आहे? तुमची माहिती चुकीची आहे. 2007 आणि 8 मध्ये संतोष चौधरींची सत्ता या शहरावर नव्हती. शहरामध्ये सत्ता होती आणि आम्हाला संत गाडगे बाबा पुरस्कार मिळाला. आमची छाती ठोकपणे सांगतो. 2006 ते 2009 पर्यंत शहर बचाव आघाडीची सत्ता होती. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता होती आणि त्यानंतर सत्ता पालट होऊन राष्ट्रवादीची सत्ता आली. त्याचा स्वतः मी एक सदस्य राष्ट्रवादीचा असल्यामुळे पण संत गाडगे बाबा पुरस्कार मिळाला की नाही? 2008 मध्ये मिळाला. मग हा महत्वाचा आहे ना. त्यावेळेस झाल्यानंतर मिळाला ना तो. 2008 मध्ये शहर बचाव आघाडीची सत्ता होती. त्यांच्या कारकिर्दीत आम्ही मिळाला. तेच म्हणतोय. आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये जर तुम्ही म्हणत असाल तर मागच्या पंचवार्षिकमध्ये मी सुद्धा नगरसेवक होतो. या नगरपालिकेची कार्यपद्धती मी अगदी जवळून पाहिलेली आहे. भाई तुम्ही सभागृहात तेव्हा सुद्धा काही काळ होते, परंतु नंतरच्या काळामध्ये ह्या नगरपालिकेचा कारभार किती शून्य होता हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे जे मागे जे घडलं त्यामुळे ह्या भुसावळ शहरावर हे संकट आलेलं आहे हे माझं ठाम मत आहे. परंतु यातनं सुद्धा आपल्याला मार्ग काढायचा आहे. मी सत्ताधारी तुम्ही विरोधक म्हणून आपल्याला काही शहर सोडून जावं लागणार नाही. ह्या शहराचं भलं करायचं असेल ते हे सर्वात अगोदर हे विरोधक आणि सत्ताधारी हा शब्द सोडून द्या. शहराच्या विकासासाठी सर्व पक्षीय लोकांना एकत्र यावं लागेल. ही काळाची गरज आहे. आणि हे शहर जर अशाच प्रकारे आपण जर कारभार करत आलो तर जनता तुम्हालाही माफ करणार नाही, उद्या आम्हालाही माफ करणार नाही. तर या किमान या शहरासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया आणि हे शहर कसं आणखी आपल्या शहराचं नाव होईल यासाठी आपण प्रयत्न करू.